हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नव 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 या फ्रेंड्स. शेतकऱ्यांचं उत्पन्न अनेक कारणांमुळे किती अस्थिर स्वरूपाचं असतं आणि ते स्थिर करण्यासाठी त्याला पशुधनाची कशी मदत होते हे काल आपण ऐकलं. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं पशुधन निरोगी राहावं म्हणून जनावरांना होणारे आजार आपल्याला लवकर समजायला हवेत. पंढरपूरच्या केबीपी कॉलेज चौकात पुजारी सिटीमध्ये असलेल्या LK वेट केअर प्रायव्हेट लिमिटेडच्या पशु लॅबचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री विनायक करमरकर यांच्याशी सुरू असलेल्या चर्चेतून आपल्याला आणखीही बरीच महत्त्वाची माहिती मिळणार आहे. करमरकर सर, जनावरांच्या आजाराचं निदान वेळेवर व्हायला हवं हे बरोबर, पण मग त्यासाठी अशा कितीतरी लॅब उभाराव्या लागतील ना? अगदी बरोबर. तालुक्यात एक किंवा जिल्ह्यात एक लॅब उभारली तरी फारसा दिलासा मिळणार नाही. जनावरांची संख्या कुठं जास्त आहे याचा अभ्यास करून किमान प्रत्येक तालुक्यात एक आरोग्य निदान केंद्र उभारायला पाहिजे. अर्थात जनावरांची संख्या जास्त असलेल्या तालुक्यात एकापेक्षा जास्त केंद्र उभारावे लागतील आणि एखाद्या भागात जनावरांची संख्या कमी असेल तर सुरुवातीला 2-3 तालुक्यात मिळून एक केंद्र उभारलं तरी पुरेल. आपल्याकडे दुर्गम भागात जिथं आजारी माणसाला किंवा गर्भवतीला झोळीतून दवाखान्यात न्यावं लागतं तिथं जनावरांची काय कथा, ती आतापर्यंत दुर्लक्षितच आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी एखादं केंद्र असतं, तिथं आजारी जनावराला घेऊन जावं लागतं. तिथं सोयी आहेत का, वीज आहे का, डॉक्टर आहे का, उपकरणं आहेत का हे पाहावं लागतं. म्हणजे दूर जाऊन सुद्धा खात्री नाहीच. म्हणूनच 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरात जरी पशूंसाठी आरोग्य केंद्र उभारली गेली तरी पशुपालकांना मोठा आत्मविश्वास मिळेल. बरोबर आहे सर. तुमच्या LK वेट केअरचा याबाबत काही प्लॅन आहे का? आहे. आमचं दुसरं ध्येय तेच आहे. पशूंची संख्या ज्या भागांमध्ये जास्त आहे तिथं अशा प्रकारचं पशुवैद्यकीय निदान केंद्र उभं करणं आणि ते चालवणं. त्याची एक विशिष्ट कार्यपद्धती आहे. सॅम्पल गोळा करणं, ते आपल्या लॅबमध्ये पोहोचवणं आणि वेळेत तपासणी करून अहवाल देणं. काही सॅम्पलचं विशिष्ट लाईफ असतं. उदाहरणार्थ रक्ताचे काही नमुने ठराविक वेळेतच लॅबमध्ये पोहोचावे लागतात. त्याची तातडीनं तपासणी झाली तरच विश्वसनीय निदान होऊ शकतं. समजा रक्ताच्या सॅम्पलचं लाईफ 2 तास आहे. मोटरसायकलवरून सॅम्पल लॅबपर्यंत नेलं तर किती वेळ लागतो? जर जास्त वेळ लागत असेल तर वेळेवर लॅबमध्ये पोहोचवण्यासाठी किती अंतरावर केंद्र असणं गरजेचं आहे याचा अभ्यास करून आपल्याला पुढे जावं लागणार आहे. ओके सर, ग्रामीण भागात रस्ते आणि वाहतुकीच्या सुविधाही चांगल्या नाहीत. अशा वेळी लाडक्या जनावराचं काय होणार याची चिंता वाढत असेल ना? अगदी नेमकं बोललीस. जनावर म्हणजे शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा घटक असतात, विशेषतः गाय. म्हणूनच आपण तिला गोमाता म्हणतो. हजारो वर्षांपासून आपण गायीची पूजा देखील करतो. ते आपलं श्रद्धास्थान आहे. म्हणूनच आमच्या डोळ्यापुढं मुख्यत्वे गाय आहे आणि गायीचा जीव वाचवणं हे आपल्या पुढचं मोठं आव्हान आहे असं आम्ही मानतो. प्रत्येक शेतकऱ्याकडं किंवा पशुपालकाकडं एक जर्सी किंवा देशी गाय असेल तर त्याची आर्थिक परिस्थिती निश्चित सुधारते. कारण गायीपासून केवळ दूधच नव्हे तर शेण आणि गोमूत्रही मिळतं. प्रोसेस केलेलं गोमूत्र काही ठिकाणी 200 रुपये लिटर दरानं विकलं जातं. आयुर्वेदात गोमूत्राचं महत्व आणि उपयोग सांगितले आहेत. शेण सुद्धा खतापासून अनेक गोष्टींसाठी उपयुक्त आहे. त्यामुळंच एक गाय जवळ असेल तर शेती व्यतिरिक्त थोडंफार उत्पन्न शेतकऱ्याला मिळतं आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक स्थिरता येते. हो ना, ग्रामीण अर्थव्यवस्थाही सुदृढ व्हायला यामुळे मदतच होईल. अगदी बरोबर. आपण नुसतं म्हणतो की 70% भारत ग्रामीण भागात राहतो, पण त्यांचं उत्पन्न वाढवलं तरच देशाचं उत्पन्न वाढेल असा विचार आपण करत नाही. तो जर केला तर शेतकऱ्यांच्या जनावरांची काळजी घेणं किती गरजेचं आहे हे आपल्याला कळेल. अगदी महत्वाचं बोललात सर. सर, आपण बातचीत अशीच सुरू ठेवूया, पण आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी तुमचे कॉन्टॅक्ट नंबर पुन्हा देऊया. श्रोते हो, LK पशु लॅबचा नंबर लिहून घ्या. 82 75 20 66 04, 82 75 20 66 04 आणि दुसरा नंबर 95 52 52 49 49, 95 52 52 49 49. श्रोते हो, शेतीच्या अर्थकारणात जनावरांच्या आरोग्याचं महत्व आणि त्यासाठी पंढरपूरच्या पुजारी सिटीमधील LK पशु लॅब करीत असलेलं काम याबाबत आणखी जाणून घेऊया उद्या याच वेळी आपल्या आवडत्या